शालेय पातळीवरती सर्वात जास्त शिष्यवृत्ती देणारी परीक्षा म्हणजे NMS. या परीक्षेची तयारी नियोजनबद्ध करण्यासाठी आपण साप्ताहिक सराव चाचणीचं आयोजन केलेलं आहे. नमस्कार. आजच्या व्हिडिओमधून आपण साप्ताहिक सराव चाचणी क्रमांक 11ची स्पष्टीकरण जाणून घेणार आहोत. पहिला प्रश्न. एका रांगेत सुनीता ही डावीकडून 9व्या स्थानावर व उजवीकडून 25व्या स्थानावर उभी आहे. रांगेच्या मध्यभागी राजेश उभा आहे. तर राजेशचा रांगेतील क्रमांक किती? आणि पर्याय आहेत 16, 17, 18 आणि 19. उदाहरणामध्ये सुनीता ही डावीकडून 9वी व उजवीकडून 25वी आहे. मग रांगेत एकूण किती व्यक्ती असतील बरं? तर 9 अधिक 25 वजा 1 म्हणजेच 9 अधिक 25 34 वजा 1 म्हणजे 33. 33 रांगेमध्ये एकूण व्यक्ती असणार आहेत. याचाच अर्थ मध्यभागी असलेला क्रमांक बरोबर 33 अधिक 1 भागिले 2 म्हणजे 34 भागिले 2 17. रांगेच्या मध्यभागी राजेश उभा आहे. याचाच अर्थ राजेश 17व्या स्थानावर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. दुसरा प्रश्न आपण जाणून घेऊ. रांगेमध्ये उभ्या असलेल्या विराजच्या पुढे 10 व मागे 24 जण उभे आहेत. तर रांगेतील 15व्या व्यक्तीच्या मागे किती व्यक्ती उभे आहेत? आणि पर्याय आहेत 16, 19, 25 आणि 20. विराजच्या पुढे 10 व मागे 24 व्यक्ती आहेत. म्हणून 10 अधिक विराज अधिक 24 बरोबर 35 म्हणजे रांगेतील एकूण व्यक्ती आहेत 35. तसेच 35 वजा 15 बरोबर 20 म्हणजेच रांगेतील एकूण व्यक्ती 35 आहेत. तर रांगेतील 15व्या व्यक्तीच्या मागे 35 वजा 15 20 जण उभे आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण जाणून घेऊ. सानवीचा जन्म 12 ऑगस्ट रोजी झाला. सुधीर हा सानवीपेक्षा 7 दिवसांनी मोठा आहे. त्या वर्षी 15 जुलै रोजी शनिवार होता. तर सुधीरचा जन्म कोणत्या वारी झाला? आणि पर्याय आहेत शनिवार, शुक्रवार, गुरुवार, बुधवार. मुलांनो, सुधीर 7 दिवसांनी मोठा म्हणजेच तो सानवीच्या 7 दिवस अगोदर जन्मला. म्हणून सानवीचा जन्म 12 ऑगस्ट. म्हणून 12 ऑगस्ट वजा 7 बरोबर 5 ऑगस्ट. 5 ऑगस्ट हा सुधीरचा जन्मदिवस असणार आहे. उदाहरणामध्ये 15 जुलै रोजी शनिवार आहे. याचाच अर्थ पुढील शनिवार 15 अधिक 7 22. 22 जुलैला शनिवार असणार आहे. 22 अधिक 7 29. 29 जुलैला देखील शनिवार असणार आहे. आणि 29 जुलैच्या पुढे 7 दिवस म्हणजे 5 ऑगस्ट रोजी देखील शनिवार असणार आहे. आणि सुधीरचा जन्मदिवस 5 ऑगस्ट आहे. याचाच अर्थ 5 ऑगस्टला शनिवार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. एके वर्षी गुरुवार व शनिवार हे 2 वार प्रत्येकी 53 वेळा आले होते. ते वर्ष पुढीलपैकी कोणते असू शकते? आणि पर्याय आहे 1900, 2000, 2010, 1910. मुलांनो, लीप वर्षात 1 व 2 जानेवारी असणारे वार त्या वर्षात 53 वेळा येतात. पर्यायपैकी फक्त 2000 हे लीप वर्ष आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. 5 फेब्रुवारी 2016 रोजी बुधवार होता. तर त्याच वर्षातील जून महिन्याचा शेवट कोणत्या वाराने होईल? आणि पर्याय आहेत बुधवार, मंगळवार, सोमवार आणि शनिवार. मुलांनो, 2016 हे लीप वर्ष आहे. म्हणून फेब्रुवारीचे एकूण दिवस होतील 29. 5 फेब्रुवारी 2016 म्हणजेच फेब्रुवारीचे एकूण दिवस 29 वजा 5 बरोबर 24 दिवस होतील. मार्च महिन्याचे 31 दिवस त्यामध्ये मिळवले, एप्रिल महिन्याचे 30 दिवस मिळवले, मे महिन्याचे 31 दिवस मिळवले आणि जून महिन्याचे 30 दिवस मिळवले तर एकूण दिवस होणार आहेत 146. 146 भागिले 7 म्हणजेच 20 आठवडे व 6 दिवस होणार आहेत. याचाच अर्थ बुधवार नंतर 6 दिवस पुढे आपल्याला वार मोजावे लागणार आहेत. बुधवार नंतर 6 दिवस पुढे म्हणजेच मंगळवार आहे. म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण जाणून घेऊ. 20, 24, 59, 34, 46, 23. प्रश्नचिन्ह 15 आणि 57. प्रश्नचिन्हा जागी योग्य संख्या आपल्याला शोधायची आहे. आडव्या ओळीतील संख्येची जर बेरीज केली तर पहा बरं मग 20 अधिक 24 अधिक 59 103 होते. तसंच 34 अधिक 46 अधिक 23 ही पण 103 होते. बरोबर आहे. याचाच अर्थ आडव्या ओळीतील संख्यांची बेरीज 103 होते. यानुसार जर आपण 15 अधिक 57 आणि अधिक 31 केले तर बेरीज 103 येणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3
31 हे आपलं उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न. 2018 या वर्षीची गांधी जयंती मंगळवारी येत असल्यास त्या वर्षीचा बालदिन कोणत्या वारी येईल? आणि पर्याय आहेत बुधवार, गुरुवार, मंगळवार, शनिवार. मुलांनो, गांधी जयंती 2 ऑक्टोबरला असते, तर बालदिन 14 नोव्हेंबरला असतो. 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर पर्यंतचे एकूण दिवस किती होतील बरं? ऑक्टोबर महिन्याचे 31 दिवसामधून 2 ऑक्टोबर 2 दिवस वजा केले, म्हणजे ऑक्टोबरचे 29 दिवस अधिक नोव्हेंबरचे 14 दिवस, एकूण 43 दिवस होणार आहेत. म्हणजेच 6 आठवडे व 1 दिवस, म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी मंगळवार अधिक 1 म्हणजे बुधवार असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पहा. अनन्याचा जन्म 2001 साली मंगळवारी झाला. सानिया अनन्यापेक्षा 5 वर्षांनी लहान असेल तर तिचा जन्म कोणत्या दिवशी झाला? आणि पर्याय आहेत रविवार, सोमवार, शुक्रवार की शनिवार. अनन्याचा जन्म 2001 साली झाला. सानिया 5 वर्षांनी लहान आहे, म्हणजे सानियाचा जन्म अनन्यानंतर 5 वर्षांनी म्हणजेच 2006 साली झाला. या 5 वर्षात जन्मदिनाचा वारही 5 दिवस पुढे जाईल. तसेच 2004 हे लीप वर्ष असल्याने वार आणखी 1 दिवस पुढे जाईल, म्हणजेच 6 दिवस पुढे जाईल. मंगळवार अधिक 6 म्हणजेच सोमवार. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. 2014 साली शिक्षक दिनी शुक्रवार होता, तर त्यापुढील वर्षी प्रजासत्ताक दिनी कोणता वार होता? पर्याय आहेत शुक्रवार, शनिवार, रविवार की सोमवार. मुलांनो, शिक्षक दिन 5 सप्टेंबरला असतो, तर प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला असतो. 5 सप्टेंबर 2014 ते 26 जानेवारी 2015 एकूण दिवस किती होतील बरं? सप्टेंबर महिन्याचा विचार करा. सप्टेंबर महिन्याचे 25 दिवस, ऑक्टोबर महिन्याचे 31 दिवस, नोव्हेंबर महिन्याचे 30 दिवस, डिसेंबर महिन्याचे 31 दिवस, तर जानेवारी महिन्याचे 26 दिवस. या सर्व दिवसांची बेरीज जर आपण केली तर ती 143 येते. म्हणजेच 20 आठवडे व 3 दिवस. म्हणजेच 26 जानेवारी 2015 रोजी शुक्रवार अधिक 3 दिवस असणार आहेत. शुक्रवार अधिक 3 दिवस म्हणजे शनिवार, रविवार आणि सोमवार. सोमवार असणार आहे उत्तर, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. 1974चा स्वातंत्र्य दिन हा भारताचा कितवा स्वातंत्र्य दिन होता? आणि पर्याय आहेत 26वा, 27वा, 28वा की 29वा. मुलांनो, भारताचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 1947 हा आहे. 1974 रोजी 1974 वजा 1947 बरोबर 27 वर्ष पूर्ण होऊन 28वा स्वातंत्र्य दिन असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण विज्ञान विषयाचे प्रश्न जाणून घेणार आहोत. पहिला प्रश्न. 40 अंश आपतन कोन असलेला प्रकाश किरण आरशापासून परावर्तित होत असताना आरशाशी किती अंशाचा कोन करेल? आणि पर्याय आहेत 40 अंश, 50 अंश, 20 अंश की 80 अंश. आकृतीचं बारकाई निरीक्षण करा. आकृतीवरून कोन QON हा 90 अंशाचा आहे. आपतन कोन म्हणजेच कोन I 40 अंश आहे. म्हणून कोन NOB बरोबर कोन R बरोबर 40 अंश. प्रकाश परावर्तनाच्या नियमानुसार कोन I बरोबर कोन R. म्हणून कोन NOQ बरोबर कोन QOB अधिक कोन BON. म्हणून 40 अंश अधिक कोन QOB बरोबर 90 अंश. म्हणून कोन QOB बरोबर 90 अंश वजा 40 अंश बरोबर 50 अंश. याचाच अर्थ परावर्तित किरण आरशाशी 50 अंश इतका कोन करणार आहेत. यानंतर पुढचा प्रश्न. आपाती किरण व परावर्तित किरण यामधील कोन 90 अंश असेल तर आपतन कोन व परावर्तन कोन याचे माप काढा. आणि पर्याय आहेत 40 अंश, 50 अंश, 45 अंश की 60 अंश. आता मुलांनो, दिलेल्या बाबींचा विचार करूया. आपतन किरण व परावर्तित किरण यामधील कोन 90 अंशाचा आहे, म्हणजेच कोन I अधिक कोन R बरोबर 90 अंश. परंतु प्रकाश परावर्तनाच्या नियमानुसार कोन I बरोबर कोन R आहे. याचाच अर्थ कोन I अधिक कोन I बरोबर 90 अंश. म्हणजेच 2 कोन I बरोबर 90 अंश तर कोन I बरोबर 45 अंश. म्हणून आपतन कोन व परावर्तन कोन हे 45 अंश मापाचे असणार आहेत. याचाच अर्थ
पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न. जर परावर्तित किरण स्तंभिकेची 60 अंशाचा कोन करत असेल तर आपाती किरण स्तंभिकेची किती अंशाचा कोन करेल? आणि पर्याय आहेत 40 अंश, 50 अंश, 20 अंश की 60 अंश. मुलांनो, दिलेल्या बाबींचा विचार करा बरं. परावर्तन कोन म्हणजेच कोन R बरोबर 60 अंश. आपतन कोन म्हणजेच कोन I बरोबर आपल्याला काढायचा आहे. प्रकाश परावर्तनाच्या नियमानुसार कोन I बरोबर कोन R, परंतु कोन R आपल्याला 60 अंश दिलेला आहे. याचाच अर्थ कोन I बरोबर 60 अंश, म्हणजेच आपाती किरण स्तंभिकेची 60 अंश मापाचा कोन करणार आहे. म्हणून आपलं पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न जाणून घेऊ. प्रकाशाच्या विकिरणात रंगाच्या किरणांचे विकिरण सर्वाधिक होते. पर्याय आहेत लाल, निळ्या, हिरव्या, पिवळ्या. मुलांनो, प्रकाशाच्या विकिरणात निळ्या रंगाच्या किरणांचे विकिरण सर्वाधिक होत असते. 2021 मध्ये हा प्रश्न आलेला होता. यानंतर पुढचा प्रश्न जाणून घेऊ. बंकर्समध्ये भूपृष्ठाखाली राहून भूपृष्ठावरील वस्तूची टेहाळणी करण्यासाठी टिंबटिंबचा वापर करतात. आणि पर्याय आहेत कॅलिडोस्कोप, दुर्बीण, सपाट आरसा की परिदर्शी. मुलांनो, बंकर्समध्ये भूपृष्ठभागाच्या खाली राहून भूपृष्ठावर वस्तूची टेहळणी करण्यासाठी परिदर्शी म्हणजे पेरिस्कोपचा वापर करतात. खालच्या खिडकीतून तुम्हास वरील खिडकीच्या समोरील दृश्य दिसतील. या तयार झालेल्या उपकरणास परिदर्शी असं म्हणतात. आकृतीमध्ये पहा. परिदर्शीचा उपयोग पाणबुडीमध्ये समुद्रावर वस्तू बघण्यास किंवा तसेच बंकर्समध्ये भूपृष्ठभागाच्या खाली राहून भूपृष्ठावर वस्तूची टेहळणी करण्यासाठी केला जातो. यानंतर पुढचा प्रश्न जाणून घेऊ. कॅलिडोस्कोपचे कार्य कोणत्या गुणधर्मावर अवलंबून असते? आणि पर्याय आहेत परावर्तित प्रकाशाचे परावर्तन, परावर्तित प्रकाशाचे आवतन, आपातबिंदू, आरंभबिंदू. मुलांनो, कॅलिडोस्कोपचे कार्य परावर्तित प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्मावर अवलंबून असते. यानंतरचा पुढचा प्रश्न. अनियमित परावर्तनासंबंधी पुढे दिलेल्या विधानापैकी असत्य विधान कोणते? आणि पर्याय आहेत ते खडबडीत पृष्ठभागावर घडते. परावर्तित किरणांचे आपतन कोन समान नसतात. तिसरा पर्याय. परावर्तित किरण विस्तृत पृष्ठभागावर विखुरले जातात. आणि चौथा पर्याय आहे परावर्तनाचे नियम पाळले जात नाहीत. 2021 मध्ये हा प्रश्न आलेला होता. दिलेल्या विधानामध्ये परावर्तनाचे नियम पाळले जात नाही हा पर्याय क्रमांक 4 हे विधान असत्य आहे. यानंतर पुढचा प्रश्न जाणून घेऊ. परिदर्शीमध्ये आपाती किरण व स्तंभिका यामधील कोन टिंबटिंब असतो. इन अ पेरिस्कोप द अँगल बिटवीन द इन्सिडेंट रे अँड द कॉलम इज डॅश डॅश. आणि पर्याय आहेत 60 अंश, 90 अंश, 30 अंश, 45 अंश. मुलांनो, परिदर्शीची आकृती पहा. आरसा, प्रकाश किरण यांच्यामध्ये कोन आपल्याला दिसत आहे. म्हणून परिदर्शीमध्ये आपाती किरण व स्तंभिका यामधील कोन हा 45 अंशाचा असतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. परावर्तन कोन दर्शनासाठी टिंबटिंब ही संज्ञा वापरतात. अँगल ऑफ रिफ्लेक्शनसाठी कोणती संज्ञा असते? आणि पर्याय आहेत I, L, N की R. परावर्तन कोन दर्शनासाठी R ही संज्ञा असते. आकृतीच निरीक्षण करा. आकृतीमध्ये आपण आपतन कोन दर्शनासाठी I वापरतात, तर परावर्तन कोन दर्शवण्यासाठी R ही संज्ञा वापरतात. याचाच अर्थ पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पहा. परिदर्शीमधील म्हणजे पेरिस्कोपमधील आरसे टिंबटिंब असतात. पर्याय क्रमांक 1 आहे परस्परांना समांतर असतात, परस्परांना लंब असतात, परस्परांशी 45 अंशाचा कोन करतात आणि परस्परांशी 60 अंशाचा कोन करतात. मुलांनो, आकृतीच निरीक्षण करा. परिदर्शीमधील आरसे हे परस्परांना समांतर आपल्याला दिसत आहेत. याचाच अर्थ पर्याय क्रमांक 1 हे आपले उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. इतिहास विषयाला सुरुवात आपण करणार आहोत. इतिहास विषयाचा पहिला प्रश्न. भारताच्या संदर्भात इंग्लंडची योजना भारतीय नेत्यांसमोर मांडणाऱ्या त्रिमंत्री योजनेत खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? आणि पर्याय आहेत पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स, एव्ही अलेक्झांडर, क्लेमेंट ॲटली. विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या संदर्भात इंग्लंडची योजना भारतीय नेत्यांसमोर मांडणाऱ्या त्रिमंत्री योजनेत क्लेमेंट ॲटली यांचा समावेश होत नाही. त्रिमंत्री योजनेसंदर्भात माहिती जाणून घेऊ. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर भारताला स्वातंत्र्य देण्यास ब्रिटिश राज्यकर्ते अनुकूल बनले. ब्रिटिश प्रधानमंत्री ॲटली यांनी पार्लिमेंटमध्ये भारतविषयक धोरण स्पष्ट केले. त्यानुसार भारतीय जनतेचा भारतीय संविधान तयार करण्याचा अधिकार मान्य करण्यात आला. अल्पसंख्याकांचे प्रश्न
भारतीय स्वातंत्र्याच्या आड येणार नाहीत हेही स्पष्ट करण्यात आले. 1941च्या मार्चमध्ये पॅथिक लॉरेन्स, स्ट्रॅफर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर या ब्रिटिश मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने भारताच्या संदर्भात इंग्लंडची योजना भारतीय नेत्यांसमोर मांडली. यालाच त्रिमंत्री योजना असं म्हणतात. यानंतर पुढचा प्रश्न. भारताचे व्हाईसराय लॉर्ड वेव्हेल यांनी एक योजना कोणत्या वर्षी तयार केली? आणि पर्याय आहेत 1940, 1942, 1945 की 1947. मुलांनो, जून 1945 मध्ये भारताचे व्हाईसराय लॉर्ड वेव्हेल यांनी एक योजना तयार केली. या योजनेत विविध तरतुदी होत्या. यात केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळात मुस्लिम, दलित, अल्पसंख्याकांना योग्य ते प्रतिनिधित्व देण्यात येईल. व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळात हिंदू व मुस्लिम सदस्यांची संख्या समान राहील, अशा काही प्रमुख तरतुदी होत्या. या योजनेवर विचार करण्यासाठी शिमला येथे भारतातील प्रमुख राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यानंतरचा पुढचा प्रश्न. हंगामी सरकारचे प्रमुख कोण होते? आणि पर्याय आहेत सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, एव्ही अलेक्झांडर की पंडित जवाहरलाल नेहरू. मुलांनो, पंडित जवाहरलाल नेहरू हे हंगामी सरकारचे प्रमुख होते. देशात हिंसाचाराचा डोंब उसळला असताना व्हाईसराय वेव्हेल यांनी हंगामी सरकारची स्थापना केली. पंडित जवाहरलाल नेहरू हे या हंगामी सरकारचे प्रमुख होते. हंगामी सरकारमध्ये सामील न होण्यास निर्णय सुरुवातीच्या काळात मुस्लिम लीगने घेतला होता. काही काळानंतर मुस्लिम लीग हंगामी सरकारमध्ये सामील झाले, परंतु मुस्लिम लीगच्या नेत्यांनी अडवणुकीची भूमिका घेतल्यामुळे हंगामी सरकारचा कारभार सुरळीतपणे चालू शकला नाही. यानंतरचा पुढचा प्रश्न. कोणत्या योजनेच्या आधारे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत व पाकिस्तान ही स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात आली? आणि पर्याय आहेत माउंटबॅटन, क्रिप्स, वेव्हेल की स्वातंत्र्य योजना. मुलांनो, माउंटबॅटन योजनेच्या आधारे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत व पाकिस्तान ही स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात आली. इंग्लंडचे पंतप्रधान ॲटली यांनी 1948 पूर्वी इंग्लंड भारतावरील आपली सत्ता सोडून देईल असे घोषित केले. भारतातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर लॉर्ड माउंटबॅटन यांची भारताचे व्हाईसराय म्हणून नियुक्ती केली गेली. लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारतातील प्रमुख नेत्यांसोबत विचारविनिमय केला. त्यानंतर भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती करण्याची योजना त्यांनी तयार केली. राष्ट्रीय सभेचा फाळणीस विरोध होता. पुढचा प्रश्न. भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती करण्याची योजना कोणी तयार केली? आणि पर्याय आहेत लॉर्ड वेव्हेल, स्ट्रॅफर्ड क्रिप्स, लॉर्ड माउंटबॅटन, पॅथिक लॉरेन्स. मुलांनो, लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती करण्याची योजना तयार केली होती. यानंतरचा पुढचा प्रश्न. टिंबटिंबचे अस्तित्व कायमस्वरूपाचे असते. आणि पर्याय आहेत मंत्रिमंडळाचे, नोकरशाहीचे, राष्ट्रपतींचे की राजकीय पक्षांचे. मुलांनो, नोकरशाहीचे स्वरूप कायमस्वरूपी असते. कर गोळा करणारी यंत्रणा, पर्यावरणाचे संरक्षण करणारी, कायदा व सुव्यवस्था राखणारी, आपल्याला सामाजिक सुरक्षितता देणारी ही नोकरशाही आपले काम सातत्याने करत असते. याचे कारण ती कायमस्वरूपी असते. दर निवडणुकीनंतर नवे पंतप्रधान व मंत्रिमंडळ सत्तेवर येऊ शकतात, परंतु त्यांच्या नियंत्रणाखालील नोकरशाही बदलत नाही. तिचे अस्तित्व कायमस्वरूपी असते. यानंतर पुढचा प्रश्न. दर निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ बदलले तरी नोकरशाही बदलत नाही, म्हणजेच टिंबटिंब होय. आणि पर्याय आहेत नोकरशाहीची अनामिकता, नोकरशाहीची कायमस्वरूपी यंत्रणा, नोकरशाहीची राजकीय दृष्टी तटस्थता आणि नोकरशाहीची स्थिरता. मुलांनो, दर निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ बदलले तरी नोकरशाही बदलत नाही, म्हणजेच नोकरशाहीची कायमस्वरूपी यंत्रणा होय. यानंतर पुढचा प्रश्न. कार्यक्षम सनदी अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी टिंबटिंब लोकसेवा आयोगासारख्या स्वतंत्र यंत्रणा निर्माण केलेल्या आहेत. आणि पर्याय आहेत मंत्रिमंडळाने, राष्ट्रपतींनी, संसदेने, संविधानाने. मुलांनो, कार्यक्षम सनदी अधिकाऱ्याच्या निवडीसाठी संविधानाने लोकसेवा आयोगासारख्या स्वतंत्र यंत्रणा निर्माण केलेल्या आहेत. यानंतरचा पुढचा प्रश्न. सनदी सेवेचे किती प्रकार आहेत? आणि पर्याय आहेत 2, 3, 4 आणि 5. मुलांनो, भारतातील सनदी सेवांचे प्रमुख 3 प्रकार आहेत. पहिला आहे अखिल भारतीय सेवा, दुसरा आहे केंद्रीय सेवा आणि तिसरा आहे राज्य सेवा. अखिल भारतीय सेवेमध्ये भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय वन सेवा यांचा समावेश होतो. तर केंद्रीय सेवेमध्ये केंद्र शासनाच्या अखत्यारीत असतात. भारतातील विदेश सेवा असेल, भारतातील महसूल सेवा असेल
इत्यादींचा समावेश होतो. तर राज्यसेवेमध्ये राज्य शासनाच्या अखत्यारीत असतात उपजिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी, तहसीलदार इत्यादी प्रशासकीय अधिकारी स्पर्धा परीक्षांमधून निवडले जातात. यानंतरचा पुढचा प्रश्न. भारतीय वन सेवा म्हणजेच IFS ही टिंबटिंब या सनदी सेवा प्रकारात मोडते आणि पर्याय आहेत लोकसेवा, केंद्रीय सेवा, अखिल भारतीय सेवा की राज्य सेवा. मुलांनो, भारतीय वन सेवा ही केंद्रीय सेवा या सनदी सेवा प्रकारात मोडते. केंद्रीय सेवा केंद्र शासनाच्या अखत्यारीत असतात. भारतीय विदेश सेवा असेल, त्याचप्रमाणे भारतीय महसूल सेवा असेल इत्यादींचा त्यात समावेश होतो. अशा प्रकारे आपण इतिहास विषयाचे प्रश्न समजून घेतलेले आहेत. गणित विषयाला आपण सुरुवात करणार आहोत. दोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी कमीत कमी किती घटक एकरूप असणे आवश्यक आहे? आणि पर्याय आहेत 3, 6, 4, 2. मुलांनो, दोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी कमीत कमी 3 घटक एकरूप असणे आवश्यक आहे. त्रिकोण रचना करण्यासाठी कमीत कमी 3 घटक आवश्यक असतात. दोन त्रिकोण एकरूप असण्यासाठी त्याचे 6 पैकी कमीत कमी 3 घटक एकरूप असणे आवश्यक आहे. जसे 3 बाजू, 2 बाजू व त्यात समाविष्ट केलेला कोन, 2 कोन व त्यांनी समाविष्ट केलेली बाजू, किंवा काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण व काटकोन करणाऱ्या बाजूंपैकी एक बाजू. यानंतर पुढचा प्रश्न. सोबतच्या आकृतीमध्ये रेख KL आणि रेख NO ह्या समांतर व एकरूप आहेत. तर कोणत्या कसोटीनुसार त्रिकोण KLM व त्रिकोण MNO एकरूप असणार आहेत? आणि पर्याय आहेत बाकोबा कसोटी, बा कसोटी, कोबाको कसोटी आणि कोकोबा कसोटी. मुलांनो, आकृतीचं बारकाई निरीक्षण करा. कोण K एकरूप कोण O हे व्युत्क्रम आहेत. तर कोण L एकरूप कोण N हे देखील व्युत्क्रम कोण आहेत. आणि दिलेला आहे रेख KL एकरूप रेख NO आहे. याचाच अर्थ दोन त्रिकोण को या कसोटीनुसार एकरूप असणार आहेत. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. आकृतीमधील दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतात? आकृतीचं बारकाई निरीक्षण करा. बाकोबा कसोटी, कोबाको कसोटी, कोकोबा कसोटी, कर्णभुजा कसोटी. आकृतीवरून रेख AO एकरूप रेख OD, कोण AOB एकरूप कोण COD, बाजू BO एकरूप बाजू OC, दोन संगत कोण व समाविष्ट संगत बाजू एकरूप, म्हणून बाकोबा कसोटीनुसार हे दोनही त्रिकोण एकरूप असणार आहेत. याचाच अर्थ पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. आकृतीमधील दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतात? पर्याय आहेत बा कसोटी, बाकोबा कसोटी, कोबाको कसोटी की को कसोटी. मुलांनो, आकृतीचं बारकाई निरीक्षण करा बरं. बाजू PQ एकरूप बाजू SR आहे. बाजू PS एकरूप बाजू QR आहे. तर बाजू PR ही सामूहिक बाजू आहे. त्यामुळे दोन्ही त्रिकोण बा कसोटीनुसार एकरूप होणार आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न. आकृतीमधील दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतात? आकृतीचं बारकाई निरीक्षण करा. आणि पर्याय आहेत को कसोटी, कोबाको कसोटी, कोकोबा कसोटी, कर्णभुजा कसोटी. मुलांनो, आकृतीमध्ये कर्ण व काटकोन करणारी एक संगत बाजू एकरूप आहे. म्हणून कर्णभुजा कसोटीनुसार हे दोनही त्रिकोण एकरूप होणार आहेत. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. दोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी खालीलपैकी कोणती कसोटी पुरेशी नाही? आणि पर्याय आहेत बाकोबा कसोटी, कोकोबा कसोटी, बा कसोटी, कोबाको कसोटी. मुलांनो, त्रिकोण एकरूपतेच्या 4 कसोट्या आहेत. बा कसोटी, बाकोबा कसोटी, कोबाको कसोटी आणि कर्णभुजा कसोटी. त्यामुळे कोकोबाक हे उत्तर चुकीचं असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न जाणून घेऊ. समभुज त्रिकोणात पुढीलपैकी कोणते घटक एकरूप असतात? आणि पर्याय आहेत त्रिकोणाच्या मध्यगा, कोणदुभाजक व लंबदुभाजक, शिरोलंब आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी सर्व. मुलांनो, समभुज त्रिकोणामध्ये मध्यगा, कोणदुभाजक, लंबदुभाजक व शिरोलंब हे सर्व एकरूप असतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. त्रिकोण रचना करण्यासाठी त्रिकोणाच्या घटकांपैकी कमीत कमी किती विशिष्ट घटक माहिती असणे आवश्यक आहे? आणि पर्याय क्रमांक 1 आहे 1, 3, 6 आणि 4. त्रिकोण रचना करण्यासाठी त्रिकोणाच्या घटकांपैकी कमीत कमी 3 विशिष्ट घटक माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न.
दोन एकरूप विषमभुज काटकोन त्रिकोण कर्णाच्या बाजूवर जोडल्यावर खालीलपैकी कोणती निश्चित आकृती तयार होईल? आणि पर्याय आहेत आयत, समभुज चौकोन, समांतरभुज चौकोन. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आयत. आयतामध्ये दोन बाजू व कर्ण या तीनही बाजू विषम लांबीच्या असतात, म्हणून दोन विषमभुज काटकोन त्रिकोण कर्णावर जोडले तर आयत ही आकृती तयार होणार आहे. शेवटचा प्रश्न पहा. सोबतच्या आकृतीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत? आकृतीचं बारकाई निरीक्षण करा. आणि पर्याय आहेत बा कसोटी, बाकोबा कसोटी, कोबाको कसोटी की कर्णभुजा कसोटी. सोबतच्या दोन आकृतीचं बारकाई निरीक्षण केलं तर संगत कर्ण आणि काटकोन करणाऱ्या बाजूंपैकी प्रत्येकी एक बाजू एकरूप आहेत, म्हणून हे दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप आहेत. पर्याय क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर असणार आहे. मुलांनो, अशा प्रकारे आपण साप्ताहिक सराव चाचणी क्रमांक 11ची सर्व उत्तरं जाणून घेतलेली आहेत. तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.